प्रचार संपायला अवघे 2 दिवस शिल्लक असताना सोलापूर महापालिका निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मात्र बड्या नेत्यांच्या सभांद्वारे आपली ताकद दाखवली आहे। भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत वातावरण तापवलं, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी खासदार सुनील तटकरे आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या सभांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं। काँग्रेसकडून खासदार प्रणिती शिंदे या प्रचारात सक्रिय असून त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाबाबत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे। दोन्ही गटांच्या प्रचारात पक्षाचे कोणतेही मोठे नेते सोलापुरात प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसत नाहीत। शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचं जाहीरपणे सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दौरा देखील नियोजित असल्याची चर्चा होती। मात्र हे दोन्ही दौरे प्रत्यक्षात झाले नाहीत। यामुळे शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते व उमेदवार हे स्वतःच्या ताकदीवर, स्थानिक संपर्कावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचार करताना दिसत आहेत। अशीच परिस्थिती शिवसेना ठाकरे गटाचीही आहे। ठाकरे गटाच्या प्रचारासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे सोलापुरात येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती। मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत ठाकरे गटाचा कोणताही बडा नेता सोलापुरात दाखल झालेला नाही। दोन्ही शिवसेना गटांना मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेतृत्वावरच संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे। त्यामुळे ही निवडणूक स्टार प्रचारकांपेक्षा स्थानिक ताकदीवरची लढाई ठरत असल्याचं चित्र सध्या सोलापुरात दिसून येत आहे।